नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आता मुक्ता ही सईला भेटण्यासाठी म्हणते की सागर चला आपण निघूया. त्यावेळेला सागर तिला थांबवतो आणि म्हणतो की मुक्ता, आपल्याला सईला भेटता येणार नाही, तशी सावनीने बंधनं घातली आहेत. त्यावेळेला मुक्ता म्हणते की नाही, काही झालं तरीही मी माझ्या सई माऊला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही. मला तिला भेटायचंच आहे आणि माझ्या सईला मला भेटल्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि जर तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका, परंतु मी जाणार आहे माझ्या सई माऊला भेटायला. काही झालं तरी माझ्या मुलीला आणि मला कोणीही वेगळं करू शकणार नाही, असं मुक्ता आता सागरवर चिडते. त्यावेळेला सागर गप्पच बसतो. मुक्ता म्हणते की सागर, तुम्ही येणार आहात की मी एकटी जाऊ? असं म्हटल्यावर आता सागरचा नाईलाज होतो. सागरला ती म्हणते की काय म्हणते मी सागर, तुम्ही येताय की मी एकटी जाऊ? असं ती पटकन ओरडून विचारते. त्यावेळेला मात्र आता सागरकडे कोणताही उपाय राहत नाही. सागर म्हणतो की ठीक आहे, आपण निघूया, मी येतो तुमच्याबरोबर, असं सागर म्हणतो. त्यावेळेला आता मुक्ता ही लंगडत लंगडतच पुढे चालत असते आणि सागर सावकाश असं तिला बोलतो आणि मुक्ता म्हणते की मम्मी चला मी येते, असं म्हणून ती आता बाहेर निघते. तर इथे इंद्रालाही खूप काळजी वाटत असते. आता मुक्ताला जी आपल्या सईमाऊला भेटण्याची ओढ लागलेली असते ते पाहून सगळ्यांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. सईलाही आणि मुक्ताची अशी अवस्था कोणालाही बघवत नसते. तर इथे सईमाऊ ही रडत बसलेली असते. तिच्या डोळ्यात सततचे अश्रूच असतात. ती सारखी रडत असते आणि सारखी मुक्ताचं नाव घेत असते. नंतर तिथे सावनी येते आणि सावनी म्हणते की अगं माझी सई राणी, परी राणी, अगं तू प्लीज रडू नकोस ना, प्लीज रडू नकोस, शांत हो, अगं मी आहे ना इथे. तेव्हा ते म्हणते की मला तू नको आहेस, मला माझी मुक्ताई हवी आहे. त्यावेळेला आता सावनी ही तोंड वाकडं करते आणि म्हणते की काय काय चाललंय का या मुलीचं? नुसती आपली ती मुक्त्याच्या नावाचा जयघोष करत आहे, नुसती मुक्ता मुक्ता मुक्ता, मुक्ताचंच नाव चाललं हिच्या तोंडामध्ये. रात्रभर एकतर मला हिने रडून रडून झोपून दिलेलं नाही आहे आणि दिवसा पण हिची ही चालत आहे. ही काय करते ना काय खरंच कळत नाही आहे. मला कळतच नाही आहे की हिला कसं सांभाळायचं आहे. खरंच म्हणजे इतका त्रास देते ही मुलगी, सतत आपली त्या मुक्ताचंच नाव आहे. इतकं काय त्या मुक्ताने हिच्यावर जादू केली आहे ना, खरंच कळत नाही आहे. बघू, आता मी हिच्यावर काहीतरी मॅजिक करते, म्हणजे ही माझ्याशी बोलते का ते बघूया, असं म्हणून सावनी आता बोलायला लागते आणि म्हणते की सई माय बेबी, माझ्याकडे ये, अगं मी तुझी मम्मा आहे ना, सावनी मम्मा, प्लीज मुक्ता प्लीज ती माझ्याशी बोल. तुला काय मागवू? तुला पिझ्झा बर्गर जे हवं आहे ते मी मागवते. तेव्हा ती म्हणते की नको, मला काही नको आहे, तू माझी मम्मा नाही आहेस, माझी मुक्ताई माझी आई आहे आणि तू म्हणजे कोणीही लागत नाहीस. आणि हो, तुझं ते मागवलेलं पिझ्झा बर्गर मला काही नको आहे. मला माझी मुक्ताई सगळं घरातलं बनवून खायला देते. ती सगळं काही मला घरात बनवते. ती आंबोळ्या, पराठा, चीज रोल असं सगळं काही घरातच बनवून देत असते आणि तुला हे सगळं माहिती नाही आहे. आणि आदिदादा पण आमच्या घरी आला की हे सगळं खात असतो आणि आम्हाला हे सगळं खूप आवडतं. त्यामुळे मला ते सगळं काहीच नको आहे. प्लीज तू माझ्याशी बोलू नकोस, असं म्हणून ती रडत असते आणि मला माझ्या मुक्ताईकडे जेवून सोड, मला तिकडेच जायचं आहे, असं ते समजवत असते. सावनी म्हणते की सई बेबी असं करू नको, माझं प्लीज ऐकून घे. परंतु सई काहीच ऐकायला तयार नसते. आता सावनीची खूप चिडचिड होत असते कारण सई एकही शब्द ऐकून घेत नसते. सई माऊ म्हणते की मला कोणीही नको आहे, मला फक्त माझी मुक्ताई हवं आहे, तीच मला भरवेल आणि तीच मला बनवून खायला दे. मला तू नको आहेस किंवा मला ते तुझं ते चीज पास्ता काही म्हणजे नको आहे, असं म्हणून आता सावनीवर ती ओरडत असते. आणि इथे आता सईमाऊ ही मात्र रडत असते. काय करावं ना हे तिला काहीही सुचत नसतं. त्याच वेळेला इथे आता मुक्ता ही तिचं अजून आलेली नसते म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं आणि सावनी तिकडून निघून गेलेली असते. तेवढ्यातच आता दरवाजाची कोणतरी जोरजोरात बेल वाजवतं म्हणून सावनी उघडायला जाते आणि तेवढ्यात मुक्ता तिथे आलेली असते. आता मुक्ताला पाहिल्यावर सईमाऊ धावत धावत जाते आणि तिला मिठी मारते आणि म्हणते की मुक्ताई तू आलीस. आता मुक्ता ही तिला मिठी मारते आणि म्हणते की हो सईमाऊ मी आली, प्लीज शांत हो. आता दोघीजणी एकमेकांना मिठी मारतात. सई म्हणते की मुक्ताई तू कुठे होतीस, मला खरंच तुझी खूप आठवण येत होती, प्लीज तू अशी जाऊ नकोस ना, असं म्हणून ती आता जोरजोरात रडत असते. तेव्हा मुक्ता म्हणते की सईमाऊ प्लीज शांत हो, प्लीज रडू नको. दोघींच्याही डोळ्यात आता अश्रू असतात आणि दोघींचंही ते असं बिलगलेले एकत्र प्रेम पाहून सागरला देखील खूप बरं वाटत असतं. आणि मुक्ता आणि सई या दोघींनाही एकमेकींना बघितल्यावर पुन्हा एकदा फार मोठा आधार मिळालेला असतो. तर इथे सावनी हे सगळं बघतच राहिलेली असते. सावनी म्हणते की काय गरज आहे तुला इथे येण्याची, तू इथे का आली आहेस, असा सावनी तिला प्रश्न करते. त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणत असते की सईमाऊ तू ठीक आहेस ना, आणि काय तुझी ही हालत करून घेतली आहेस तू, किती रडतीयस तू, अगं तू अशी का झाली आहेस, प्लीज असं रडू नकोस ना. तेव्हा मग ती म्हणते की नाही मुक्ताई प्लीज प्लीज पप्पा मला इकडून घेऊन चला ना,
मला इथे नाही राहायचं आहे, प्लीज मला तुमच्याकडे आपल्याकडे घेऊन चला ना, असं म्हणून आता सई रडत असते. त्यावेळेला आता सागर म्हणतो की सई माऊ, बेटा शांत हो, काळजी करू नकोस, लवकरच आपण तुला घेऊन जाणार आहोत, अजिबात घाबरू नकोस, असं ती म्हणत असते. त्यावेळेला आता इथे मुक्ता म्हणते की थांब सई माऊ, शांत हो. सावनी आता वैतागते, म्हणते की तुम्ही असं ऐकणार नाही, तुम्ही या रूममध्ये शिरलात ना, आता तुम्हाला बघतेच. आता सावनी ही सिक्युरिटीला फोन लावून म्हणते की 205मध्ये काही लोक घुसून आलेत, प्लीज त्यांना हकलवून लावा, असं म्हणून ती आता फोन करून बोलावून घेते. आता मुक्ताचं लक्ष सावनीच्या बोलण्याकडे जात नाही, ती फक्त आपल्या सईमाऊशीच बोलत असते आणि म्हणत असते की सईमाऊ, अगं हे काय आहे तुझं, तू अशी स्वतःची कशी अवस्था करून घेतलीस, किती रडलीस बघ, अगं या सगळ्यांनी तुला त्रास होईल ना, असं प्लीज करून घेऊ नकोस, अगं या सगळ्याचा त्रास तुला होतोय ना, मग काळजी घे ना स्वतःची, मुक्ताई आहे ना, मी तुला सांगितलं होतं ना, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, मग तू स्वतःला असा त्रास का बरं करून घेतेस, काहीच गरज नाही आहे, लवकरच तुझी मुक्ताई तुला घेऊन जाणार आहे, ठीक आहे, असं मुक्ता आता तिला वचन देते. त्यावेळेला मग आता सागरला मुक्ता म्हणते की सागर, लवकरात लवकर आपण आपल्या सईला घेऊन जाऊया. तेव्हा सावनी म्हणते की बस करा हा तुमचा फॅमिली ड्रामा, ही मुक्ता आणि सागर तुम्ही आता इथून निघा दोघंजणं. परंतु ते दोघंही ऐकायला तयार नसतात. सागर हा आता रागानेच त्यांच्याकडे बघत असतो. तेवढ्यातच आता इथे सावनी म्हणते की हे सिक्युरिटीवाले पण कुठे राहिले, किती वेळ झाला त्यांना बोलावला होता, त्याच वेळेला ते येतात. आणि सावनी म्हणते की हे बघा, हे दोघंजणही आमच्या खोलीमध्ये घुसून आलेत, माझ्या मुलीला घेऊन चाललेत, यांना बाहेर काढा. त्याच वेळेला आता जो एक सिक्युरिटीवाला असतो तो धरतो आणि मॅनेजर धरून म्हणतो की चला तुम्ही बाहेर चला. सागरला ते बाहेर काढत असतात. त्यावेळेला तर सागर म्हणतो की 1 मिनिट, तुम्ही मला असा हात लावू शकत नाही, ही माझी मुलगी आहे. आणि सागर आता भरपूर चिडलेला असतो. सागर कोळी आता नक्कीच सगळ्यांसमोर बाहेर येणार असतो आणि सागर म्हणतो की बस करा हे सगळं, मी तुम्हाला सांगितलं ना की ही माझी मुलगी आहे, ही माझी बायको आहे, आम्ही हिला भेटण्यासाठी इथे आलो आहे, लक्षात घ्या, मला हात लावण्याची काहीच गरज नाही आहे, माझ्या मुलीला मी इथे भेटण्यासाठी आलो आहे, असं म्हणून आता सागरने चक्क मॅनेजरचीच कॉलर धरलेली असते. आता असा चिडलेला सागर पाहून पुन्हा एकदा सावनी हादरते आणि मॅनेजर आणि सिक्युरिटी गार्ड वॉचमन दोघंही खूप घाबरतात, कारण सागर आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आलेला असतो. त्याच वेळेला इथे आता सागर त्या मॅनेजरला ढकलून देतो आणि निघा इथून म्हणतो, तेही गपचूप जातात. सावनीचा हा प्लॅन काही वर्क होत नाही. सावनी ही आपल्या सईला धरते आणि हाताला धरून बेडवरच पाडते. तेव्हा मात्र मुक्ता चिडते आणि ती म्हणते की ए सावनी, अगं हे काय करतेस काय तू, आणि त्याच वेळेला आता इथे सावनीला मुक्ता ढकलून देते आणि म्हणते की सई माऊ प्लीज सांभाळ स्वतःला, असं म्हणून ती आता सई माऊला पकडायला जाते आणि सई माऊ जाऊन बेडवर पडलेली असते. आता सावनीला मुक्ता जोराची ढकलून देते आणि मुक्ता पण त्या साईडला, म्हणजेच तिला ढकलताना सावनी जाऊन पडते. सईला ती विचारते की सई माऊ, तुला काही लागलं तर नाही ना, तू ठीक आहेस ना, तुला कुठे लागलं नाही आहे ना. तेव्हा ती म्हणते की नाही मुक्ताई, मला काहीच लागलेलं नाही, तू असताना मला काहीच होऊ शकत नाही. त्यावेळेला आता सावनीला खूप जास्त ओरडते आणि म्हणते की अगं हे काय चाललं आहे तुझं, तुला तरी कळतं आहे का, अगं ती लहान मुलगी आहे, तिच्याशी कसं वागायचं हे तुला कळत नाही आहे का, अगं माझ्या मुलीशी असं परत कधी वागलीस ना, तिला हात तरी लावण्याचा प्रयत्न केलास ना, तरी ही सावनी तुझा जीव घेईन मी, लक्षात ठेव, माझ्या सईची वागण्याची ही कुठली पद्धत आहे, असं म्हणून आता सईला ती जवळ घेत असते आणि सईमाऊ बिचारी खूप रडत असते. तेव्हा सावनी ही गप्पच असते. नंतर मुक्ता म्हणते की लक्षात ठेव सावनी, जर माझ्या सईबरोबर असं वागलीस तर इथून पुढे मी तुला सोडणार नाही, आणि मुलांशी कसं वागतंय हे तुला कळत नाही आहे, आणि जर मुलांशी कसं वागायचं, त्यांच्याशी कसं सांभाळायचं, कसं त्यांच्यावर प्रेम करायचं हे जर समजतच नसेल ना, तर मग मूल जवळ ठेवून घेण्याचा अट्टहास तरी कशाला करायचा. अगं हे जर सगळं तुला नाही जमते, माझ्या मुलीशी प्रेमाने वागायला तुला नाही होत, तर मग तू कशाला हट्ट केलास तिला इकडे घेऊन येण्याचा. माझ्या मुलीशी कधीही असं वागायचं नाही, तिला कधीही बोलायचं नाही आणि तिला हिडीस करायचं नाही, लक्षात ठेव, असं म्हणून आता मुक्ता ही तिच्यावर चिडते. तेव्हा सावनी म्हणते की ए मुक्ता, तू गप्प बस, एक तर लक्षात घे, ही तुझी नाही, ही माझी मुलगी आहे आणि तिला कस्टडीने कायद्याने मी पुन्हा माझ्याकडे परत मिळवली आहे, त्यामुळे आता तुम्हाला या सगळ्यामध्ये बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. आणि हो मुक्ता, तू विसरलीस का, अगं मी आत्ता एक पोलिसांना कॉल केला ना, तर पुन्हा पोलीस तुला जेलमध्येच घेऊन जातील, एकदा तर तू वाचली, पुन्हा तू वाचणार नाहीस, त्यामुळे लक्षात ठेव की आत्ता मी एक कॉल केला तर पुन्हा एकदा तुझी मुलगी तुझ्यापासून लांब होईल, त्यामुळे लक्षात घे, आता इथून निघायचं, चल, असं सावनी तिला बोलायला लागते. त्यावेळेला आता सावनी म्हणते की काय गं मुक्ता, आता तुझी बोलती बंद झाली का, चल आता इथून निघायचं आहे, काही करून आता ही मुलगी माझी आहे, त्यामुळे तुम्ही काहीही करू शकणार नाही, कायद्याने हे सगळं आता फिक्स झालेलं आहे, त्यामुळे तुला आता काहीच बोलता येणार नाही,
तू फार मोठा आई असण्याचा तोरा मिरवतेस ना, लक्षात घे तू कधीही काही करू शकणार नाही, कारण आता ही सई माझ्याचकडे राहणार. त्यावेळेला मुक्ता म्हणते की ठीक आहे, तू माझ्या मुलीला ओरबाडून मिळवलं आहेस, लक्षात ठेव. आणि काही झालं तरीही मी तिला परत मिळवणारच आहे. आणि काही झालं तरीही या गोष्टी या माझ्याचकडे परत येणार आहेत. म्हणून आता मी इथे एकच गोष्ट करणार आहे, ते म्हणजे मी माझ्या सई माऊला जो काही खाऊ आणला आहे तो भरवणार आहे आणि इथून गपचूप निघून जाणार आहे. त्यामुळे आता तू यामध्ये काहीही बोलू नकोस. मुक्ता विचारते, सई माऊ तू काही खाल्ला आहेस का? तेव्हा सई माऊ नाही असं म्हणते. सावनी म्हणते की अगं सगळं मागवलं होतं हिला. पिझ्झा, बर्गर, पास्ता सगळं काही सांगितलेलं, परंतु ही काही खायलाच तयार नाही पोरगी. तेव्हा मग आता इथे सई माऊ म्हणते की मुक्ताई, मला ना तुझ्या हातचं खायचं आहे. तुझ्या हातून तुझे काही बनवून आणलंयस ना ते मला खायचं आहे. तेव्हा मग आता सई माऊला मुक्ता घेऊन जाते आणि म्हणते की बस बाळा, मी तुझ्यासाठी ना तुझ्या आवडीच्या आंबोळ्या बनवून आणल्यात, ये मी तुला भरवते. असं म्हणून ती तिला तिथे बसवते. आणि त्याच वेळेला सागर पटकन डबा घेऊन जातो आणि सावनी हे सगळं बघत असते. सावनीला हे बघून आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण जी सई माऊ ही बाहेरचं खायला बघायची ती आता काहीच खात नाही आहे, तर ती मुक्ताकडून घरातलं खाते. मुक्ता आता सई माऊला प्रेमाने नेहमीप्रमाणे घास भरवत असते आणि ते करत असताना तिला खरंच खूप आनंद होत असतो. आपल्या लेकराला भरवताना मुक्ताला खूप भरून आलेलं असतं. तर इथे सावनीला हे सगळं बघून खूपच राग येत असतो आणि तिची चिडचिड होत असते. मग आता इथे सावनीला बघतच मुक्ता ही तोंड फिरवते आणि सईला म्हणते की सई माऊ घे, हां पोट भरून खाऊन घे, मी तुला भरवते ना, तुझी मुक्ताई असताना तुला काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे, मी तुला अशीच भरवेन. तेव्हा मग आता मुक्ता ही भरवत असताना खूप रडते. तेव्हा मग सई माऊ हे बघत असते. सई माऊ म्हणते की मुक्ताई प्लीज ना, अगं तू अशी रडू नकोस ना, तुला असं रडताना पाहिलं ना तर मग मला पण खूप रडू येतो आणि मग मी खाणार नाही, हां त्यामुळे तू रडू नकोस, प्लीज स्वतःचे डोळे पुस, असं आता ती म्हणत असते. त्यावेळेला मग सावनीचं तोंड मात्र वाकडं झालेलं असतं. सावनी ही त्या लोकांचा ड्रामा बघतच राहिलेली असते आणि तोंड वाकडी करत फिरत असते. तर इथे आता मुक्ता म्हणते की सई माऊ पोटभर खाऊन घे हा बाळा, आणि हो अशी उपाशी का राहिलीस तू? अजिबात उपाशी राहायचं नाही, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी खाऊन घ्यायचं. तुझी सई माऊ, तुझी मुक्ताई आहे ना, ती तुला भरवेलच कधीतरी, परंतु असं प्लीज उपाशी राहू नकोस, त्याने तुझी तब्येत बिघडेल अगं. आणि तुझी तब्येत बिघडली तर माहिती ना तुला मुक्ताईला किती त्रास होतो ते. मग आता हे सगळं करायचं नाही, स्वतः काहीतरी खाऊन घ्यायचं, कळलं? तसं आता ती तिला बोलत असते आणि पुन्हा एकदा तिला भरवत असते. मुक्ता म्हणते की आता खाऊन घे, चल पटकन खाऊन घे. तेव्हा सई माऊ म्हणायला लागते की नको मुक्ताई, मला आता नको आहे खायला, मला माहिती आहे तुमच्या पण घशाखाली घास गेला नसणार आहे ना, तूही काही खाल्लं नसणार आहे, पप्पांनीही काही खाल्लं नसणार आहे, बरोबर ना? असं आता सई माऊ बोलत असते. आणि सई माऊ म्हणते की थांब मुक्ताई, आता मी तुला भरवते. असं म्हणून आता सई माऊ तो घास घेते आणि तो मुक्ताला भरवायला लागते. त्यावेळेला आता सागरही खूप आश्चर्यचकित झालेला असतो. एवढीशी मुलगी ही स्वतःचं पोट सोडून आपली काळजी करते याचा त्याला खूप आनंद झालेला असतो. आता मुक्ता स्वतःच तिला घास भरवते आणि म्हणते की बेटा तू पोटभर खाऊन घे, घरी गेल्यावर आम्ही खाऊ, आणि हो याच्यामध्ये या पिशवीत खूप सारा खाऊ आहे आणि तुझं जेवण आहे, त्यामुळे हे तू घेऊन खा हा, असं ती तिला सांगते. त्यावेळेला मग आता सावनी म्हणते की चला बस करा तुमचा हा फॅमिली ड्रामा, आता निघा इथून, झालं असेल तर. त्यावेळेला सागर म्हणतो की आता सध्या आमचे हात दगडाखाली आहेत आणि त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, परंतु याच दगडाने तुझा हा इगो ठेचायला कमी करणार नाही आम्ही सावनी, असं सागर आता तिच्यावर चिडून बोलत असतो. आणि सावनी मात्र गप्प उभी असते, ती पुढे काहीच बोलत नाही. नंतर मुक्ता म्हणते की सावनी, तुला कधीही एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नकोस किंवा तिच्यावर हात उचलू नकोस. ती तुझ्याजवळ 4 दिवसांची पाहुणी आहे, त्यामुळे तिची काळजी घे, लक्षात ठेव. असं म्हणून आता सई माऊ म्हणत असते की नको ना प्लीज मुक्ताई, जाऊ नकोस ना, प्लीज जाऊ नकोस ना. परंतु आता इथे मुक्ता मात्र म्हणते की नाही बेटा, मला आता जावंच लागेल, मी लवकरच तुझ्याकडे परत येईन. त्यावेळेला आता सावनी म्हणते की चला तुमचं झालं असेल तर मुक्ता गेट लॉस्ट, आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू माझ्याबद्दल मला काही शिकवू नकोस, कारण मी सईची आई आहे, तू कोणी नाही आहेस, आणि कस्टडी माझ्याकडे, त्यामुळे मी आता तिची आई आहे लिगली, असं सावनी सरळ तिला बोलून दाखवते. त्यामुळे आता मुक्ताला काहीच पुढे बोलण्यासारखं नसतं. आता सई ही खूप रडायला लागते, म्हणते की पप्पा, मुक्ताई प्लीज, मला नाही जायचं इथे, मला नाही राहायचं आहे सावनी मम्माकडे, मला प्लीज घरी घेऊन चला ना, असं ती बोलत असते. त्यावेळेला आता मुक्ता ही सईमाऊला जवळ घेते आणि म्हणते की सईमाऊ प्लीज स्वतःला जप, काळजी घे, आम्ही लवकरच पुन्हा तुला घ्यायला येऊ, असं म्हणून ती तिच्या कपाळाला किस करते आणि नंतर तिकडून ती निघून जात असते. आता मुक्ता निघून गेल्यावर सई पुन्हा रडू लागते. सागर आणि मुक्ता पुन्हा इकडे कॉलनीमध्ये आलेली असतात. मुक्ता म्हणते की सागर नाही,
काही झालं तरी माझी मुलगी ही खूप विचित्र अवस्थेत आहे. तिची अवस्थाच मला बघवली जात नव्हती. काय अवस्थेत होती माझी मुलगी, कशी रडत होती, काय त्रास होत होता तिला तो मला कळतोय. मला काही करून माझ्या मुलीला परत आणायचं आहे. सागर म्हणतो की मुक्ता, हे बघा मी समजून शकतो तुमचं आईचं मन आहे आणि काही झालं तरीही तुम्ही अशा सहजासहजी हार मानणाऱ्यातल्या नाही आहात. परंतु आपण कसं करायचं आहे, कसं आपण पुन्हा सईला आणायचं आहे. कारण काही झालं तरीही सावनीकडे आपल्या सईमाऊचे लीगल डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे ती तिला सोबत ठेवू शकते असे लीगल डॉक्युमेंट्स. मग आपण कसं करणार आहोत, कशाप्रकारे आपण तिला पुन्हा आणणार आहोत, असं म्हणून आता तिला टेन्शन आलेलं असतं. सागर म्हणतो की इतर वेळेला समजू शकलो असतो, परंतु हे सगळं लीगल खेळ आहे. मुक्ता म्हणते की नाही, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. मला कळतं आहे की तिने लिगली आणि फसवून कस्टडी मिळवली आहे. परंतु सागर, मला हे समजतं आहे की माझी मुलगी सध्या खूप त्रासात आहे. बघितलं ना कशी झाली होती तिथे. मला वाटतंय ती रात्रभर रडली होती. रडून रडून बिचारी अगदी कोमेजून गेली होती. ना काही तिने खाल्लं होतं, ना काही तिने प्यायली होती. माझ्या हातून ती खाते, माझ्या हातून सगळी काही तयारी करून घेते, परंतु मीच तिथे नाही आहे. तर मग तिची काय हालत झाली असेल याचा मी विचारही करू शकत नाही. कारण सागर, माझ्या मुलीला मला असं त्रासात बघवणार नाही. काही झालं तरीही मला माझ्या मुलीची कस्टडी मिळवायचीच आहे. आणि माझं बाळ येते, मी माझ्या बाळाला वचन दिलं आहे की काही झालं तरीही मी तिला येत्या 4 दिवसामध्ये परत माझ्या घरी घेऊन येईन, असं वचन दिलं आहे. कसं ते मला काहीच माहिती नाही, परंतु मला इतकंच कळतं आहे की माझ्या सईमाऊला मी परत घेऊन येणारच. आणि तिला मी घरी आणल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही. काही झालं तरी सावणीला किती उशाऱ्या मारू दे, कितीही सावणीला प्रयत्न करू दे, परंतु मी माझ्या मुलीला परत इथे घेऊन येणार, असं मात्र मुक्ताने आता इथे ठाम निश्चय केलेला असतो. सावनी पण इकडे पेटून उठलेली असते. सावनी म्हणते की मुक्ता, तुला काय वाटतंय की हा सगळा खेळ आहे का? 4 दिवसात म्हणे तू माझ्या मुलीला घेऊन जाशील. नाही, हे अजिबात शक्य नाही आहे. काही झालं तरीही तू तिला घेऊन जाऊ शकत नाहीस. तू फक्त तोंडाच्या वाफा घालवतेस आणि माझ्या मुलीला स्वतःची मुलगी म्हणवतेस ना, हे कधीही शक्य होणार नाही. कारण माझी मुलगी ही कधी, म्हणजेच सईमाऊ ही कधी तुझ्याकडे परत येणार नाही. त्याच वेळेला इथे मुक्ता देखील म्हणत असते की आणणार, मी माझ्या मुलीला परत आणणार सागर. काही झालं तरीही त्या सावनीच्या तावडीतून सोडवून मी परत माझ्या मुलीला आणणार म्हणजे आणणारच आहे. तिला त्या बाईच्या तावडीमध्ये मी ठेवू शकत नाही. कारण तिला नीट सांभाळू शकत नाही. तिला किती त्रास होतो त्या सावणीचा हे मला कळतं आहे. म्हणून मी माझ्या मुलीला अशा प्रकारे त्रासात ठेवू शकत नाही. काही झालं तरी मी आणणार म्हणजे आणणार आणि तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि जर माझ्या मुलीला कोणी माझ्यापासून लांब ठेवत असेल ना, तर सगळ्यांना फाडून टाकेन मी, असं मुक्ता अशी जोरात त्याला ओरडते. त्याच वेळेला इथे आता सागर हा मुक्ताला बघतो आणि मुक्ताचा असा हा चिडलेला स्वभाव आणि जिद्द पाहून सागरलाही तिचा खूप अभिमान वाटत असतो. पुढे सावनी ही तिथेच बसलेली असते आणि सावनी विचार करते की मुक्ता, मी तुला कधीही सईची कस्टडी आता पुन्हा मिळू शकणार नाही. मला माहिती आहे की तुझा सगळा जीव हा सईमाऊमध्ये अडकला आहे आणि तुझी सईमाऊ ही कधीही परत तुझ्याकडे येणार नाही. कारण ती आता माझी मुलगी. काही झालं तरीही मी लिगली तिची कस्टडी आता मिळवलेली आहे. आणि हो, तुझा याच्यामध्ये काही संबंधच नाही आहे, कारण मी माझ्या सईला जन्म दिला आहे आणि सागर तिचा पप्पा आहे. त्यामुळे सागरने पेपर्सवर साईन केली आहे की सईला तुझ्याकडे घेऊन जा आणि मी तिची आई. म्हणूनच आता प्रश्न आमच्या दोघांमधलाच राहिला. मी आता सईला कधीही लांब होऊ देणार नाही. कोर्टानेही हे सगळं मान्य केलं आहे आणि कोर्टानेही या सगळ्या पेपर्सवर शिक्कामोर्तब केला आहे की काही झालं तरीही तुझी मुलगी ही तुझ्याकडे परत येणार नाही. आता सावनी जिंकली आहे, कारण सावनीने स्वतः सईला मिळवलं आहे स्वतःच्या हिमतीवर. म्हणून आता तू कितीही रड, किती आदळापट कर आणि कितीही वचनं दे. आणि मुक्ता, प्रॉमिसेस आर मेड टू बी ब्रोकन. म्हणूनच तू जे काही सईला प्रॉमिस दिलं आहे ते मोडणारच आहेस लवकर. कारण काही झालं तरीही तू तुझ्या सईला इथून घेऊ जाऊ शकत नाही. सई आता माझ्याचकडे असणार आहे आणि काही झालं तरीही सई तुझ्याकडे परत मी येऊ देणार नाही, असं सावनी आता खूप खुश होत स्वतःशीच म्हणत असते. मुक्ता म्हणते की नाही सागर, नाही, मी माझ्या मुलीला तिच्याकडे ठेवण्याची कल्पनाच करू शकत नाही. अहो, मला झोपही लागत नाही आहे रात्रभर या कल्पनेने की माझी सई माऊ त्या सावनीकडे आहे. ती सईबरोबर कशी वागत असेल, तिला खायला प्यायला देत असेल की नाही, याची खरंच मला खूप शंका आहे. त्यामुळे मी माझ्या सई माऊला तिच्याकडे तिच्या ताब्यात अजिबात देऊ शकत नाही. मी साधी कल्पनाही करू शकत नाही. ती सावनी, तिचं वागणं आहे ना, ते माझी सईमाऊ ॲडजस्टच करू शकत नाही. म्हणून काही झालं तरी माझ्या मुलीला माझ्याकडे परत आणलंच पाहिजे सागर. त्याशिवाय माझ्याकडे कुठलाही पर्याय नाही आहे. काही करून माझ्या मुलीला मला परत मिळवायचंच आहे सागर, असं मुक्ता म्हणते. आणि काही झालं तरीही माझी जिद्द आहे आणि मी माझ्या मुलीला परत मिळवणार. जग इकडचं तिकडे झालं ना सागर तरीही चालेल, परंतु मी माझ्या मुलीला परत मिळवणार म्हणजे मिळवणार.
मी सगळ्या काही गोष्टी त्यागून देणार, माझं अन्न पाणी सगळं काही, परंतु माझी सई माऊ माझ्याकडे परत आलीच पाहिजे. त्या सावनीला मी कधीही जिंकू देणार नाही, माझ्या मुलीला मी कधीही तिला मिळवू देणार नाही, असं आता मुक्ता म्हणते. आणि त्यावेळेला सागर तिला शांत करतो आणि म्हणतो की मुक्ता प्लीज शांत व्हा, प्लीज शांत व्हा मुक्ता, इथे बसा, असं म्हणून तो मुक्ताला तिथे खाली बसायला सांगतो आणि म्हणतो की मुक्ता मला कळतंय तुमचा हा जो काही त्रास आहे ना, तुम्हाला सगळा काही समजतोय. खरंच आपली सई माऊ ना खूप लक्की आहे की तिला तुमच्यासारखी जिद्दी जिगरबाज आई मिळाली आहे, जी कधीही आपल्या मुलीला आपल्यापासून लांब करू शकत नाही. परंतु मुक्ता मला कळतंय तुम्हाला जो काही त्रास होतोय तो आता सध्या तुम्हाला स्वतःची काळजी घेणं ही जास्त गरजेचे आहे. आपल्याला आपल्या मुलीला परत मिळवायचं आहे की नाही, आपल्या सईमाऊला आपल्याला परत मिळवायचं आहे ना, मग आपल्याला स्वतः स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, बरोबर की नाही, मेंटली आणि फिजिकली पण. मला कळतंय की तुम्ही जे काही करताय ना ते खरंच खूप चांगलं करताय आणि मला अभिमान वाटतोय की मी माझ्या सईमाऊसाठी तुमच्यासारखी आई आहे, तिला आणलं आहे. आणि म्हणून आता या सगळ्या गोष्टींमध्ये मला फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे, आपल्या सईची कस्टडी आपण मिळवूच, कशी ते याचा आपण नंतर विचार करूया. काही झालं तरीही तुम्ही सईमाऊला भरवता, सईमाऊशी इतकं प्रेमाने वागता, सगळं काही तिचं चांगलं करता, तिच्या सकाळी उठल्यापासून तर सगळ्या झोपेपर्यंतच्या गोष्टी तुम्ही बघता. म्हणूनच तुम्हाला या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर आपल्या सईमाऊला आपल्याकडे आणायचं आहे की नाही. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतःची काळजी घेतली पाहिजे, तुम्हाला काहीतरी खाल्लं पाहिजे, आराम केला पाहिजे. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही सागर, मला खरंच काही खाता येणार नाही, माझी मुलगी नाही आहे ना माझ्याकडे, माझ्या घशाखाली घास नाही जाणार. सागर म्हणतो की नाही मुक्ता, असं करू नका, काही झालं तरीही तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हावंच लागेल. अजूनही तुमची तब्येत ठीक नाही आहे मुक्ता, अजूनही तुम्ही स्टेबल नाही आहात, त्यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल, काही झालं तरीही तुम्हाला स्वतःला जपावं लागेल. ऐकताय ना मुक्ता, चला लवकर काहीतरी खाऊन घ्या, तुमची तब्येत जोपर्यंत व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत आपण सईला इथे आणू शकणार नाही, चला लवकर उठा, असं म्हणून आता मुक्ताला तो तिथून उठवतो आणि आतमध्ये घेऊन चाललेला असतो. आता मुक्ता मात्र लंगडत असते. सागर म्हणतो की बघा अजूनही तुमचा पाय बरा झालेला नाही आहे, त्याला लवकर काहीतरी बरं करूया, असं ती म्हणत असते. नंतर मग आता इंद्रा ही भाजी चिरत असताना तिच्या डोक्यामध्ये सततचे तेच विचार सुरू असतात. ती भेंडी चिरत असते परंतु सईमाऊचे सगळे विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात. नंतर आता इथे स्वाती ही आपल्या मुलीसाठी म्हणजेच छोट्याशा जुईसाठी दूध तयार करत असताना तिथे इंद्रा जोरात आई ग अशी ओरडते आणि तेवढ्यातच आता स्वाती तो तोप ठेवते आणि धावत धावत येते आणि म्हणते की काय ग मम्मी, काय झालं तुला, अगं तुला स्वतःकडे लक्ष देता येत नाही का, अगं हा हात कसा काय असा झाला तुझा, हात कसा काय कापला गेला. ती म्हणते की अगं माझं लक्ष नव्हतं. ती म्हणते की मम्मी अगं कुठे असतं लक्ष तुझं, असं करत जाऊ नको, बघ किती काय झालं त्याला ते, असं म्हणून ती आता हळद लावते, हळद आणते आणि इंद्राच्या बोटाला त्या हळद धरायला सांगते आणि म्हणते की धर, अशी चिमटीत धर, रक्त लगेच थांबेल. तेव्हा मग आता इंद्रा इथे खूप कळवळलेली असते कारण तिचं बोट खूप चिरलं गेलेलं असतं. नंतर मग स्वाती म्हणते की मम्मी अगं एवढा कसला विचार करत होतीस तू की तुझं बोट असं चिरलं गेलं, काय झालं होतं. तेव्हा मग ती म्हणते की अगं स्वाती अजून मी कोणता विचार करणार दुसरा, माझ्या सईमाऊचा, माझ्या चिंबोरीचा विचार करत होती गं, माझ्या पोरीचा विचार करत होती, तिची आठवण मला खूप येत होती. अगं माझी सईमाऊ, माझी पोरगी, अगं नुसती माझ्या बाजूबाजूला मागे मागे फिरायची, शाळा सुटून घरी आली की आजी मला भूक लागली, आजी मला काहीतरी खायला दे ना, अशी म्हणून नुसती माझ्या मागे 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 फिरायची. मला खरंच तिची खूप आठवण येते. आता तिथे तिची कोण काळजी घेत असेल, ती घरी आल्यावर तिला कोण खायला देत असेल, तिला कोण भरवत असेल, खरंच मला तिची खूप काळजी वाटते. माझी चिंबोरी कशी राहत असेल, काय खात पित असेल, ती नीट खात तरी असेल का, की माझ्या पोरीची तब्येत बिघडेल, याची मला खरंच खूप काळजी लागून राहिली गं, काय करू माझं मलाच कळत नाही आहे. स्वाती अगं मला खरंच खूप काळजी वाटते माझ्या सईमाऊची, तिचं कसं होईल काय होईल, इथे सगळा दिवस आपल्या लोकांमध्ये तिचा जायचा, आता ती कशी राहील त्या सावनीबरोबर काय माहिती, आणि सावनी तरी तिच्याशी नीट वागेल का. तेव्हा मग स्वाती म्हणते की मम्मी अगं प्लीज तू शांत हो, अशी काळजी करू नकोस, आता भाई आणि मुक्ता गेलेत ना तिच्याकडे, मुक्ता तिला भरवूनच येणार आहे सांगितलंय ना, आणि म्हणूनच तिला ती खायला करून गेली होती, तू काळजी करू नको. अगं पण ना मम्मी मला एक कळत नाही आहे, ज्या दिवशी सावनी आली होती ना की आदित्यला जर तुमच्याकडे ठेवायचं आहे तर सईमाऊला माझ्याकडे द्या, असं जेव्हा ती म्हणत होती ना तेव्हाच खरं तर आपलं डोकं चाललं पाहिजे होतं, तेव्हाच आपण तिला बोललो पाहिजे होतो की ठीक आहे तुला ठेवायची आहे ना आदित्यची कस्टडी, तू ठेव बाबा तुझा मुलगा बरोबर, पण आमच्या सईला इथून घेऊन जाऊ नकोस, तेव्हाच बोललं पाहिजे होतं, मग आपली सई आपल्याकडेच राहिली असती आणि आदित्य तिच्याकडे राहिला असता. तेव्हा मग आता ती म्हणते की अगं असे कशाला बोलते, तो आदित्य पण आपला पोरच आहे ना गं.
तेव्हा मग स्वाती म्हणते की हो गं, आपलाच आहे तो. परंतु त्याला त्या सावनीची सवय झाली होती ना. आणि खरं तर त्या आधीला सावनीचा खूप पुळका आहे. तिलाच तो मम्मा मम्मा करत असतो. मग तो तिच्याचकडे राहिला असता तर काही वाईट नसतं झालं. त्याला तिची सवय झालेली होती. त्यामुळे तो तिच्याकडे राहिला असता तरी इतका काही फरक नसता पडला. तो सगळे मूड स्विंग जाणतो सान्वीचे आणि म्हणूनच तो तिच्याबरोबर राहू शकतो. परंतु आपली सईमाऊ नाही ना राहू शकत. तिला आपल्याशिवाय, तुझ्या माझ्याशिवाय, मुक्ताशिवाय नाही चैन पडणार. मला माहिती आहे ती तिकडे जराही राहणार नाही. म्हणूनच मला आता असं वाटतंय ना की हे सगळं त्या आधीमुळे झालंय. तो ॲक्च्युली इथे आल्याचा आनंदच झाला नाही. तो इथे आला तर आनंद होण्याच्या ऐवजी आपल्याला सईमाऊ गेल्याचं दुःख जास्त भोगावं लागतंय. असं सगळं ती आता म्हणत असते आणि आधी तिथून हे ऐकून खूप हर्ट होतो आणि निघून जातो. तेवढ्यात सागर आता मुक्ताला हाताला धरून घेऊन येतो आणि बसवतो. स्वाती आणि इंदिरा त्यांच्या बाजूला येऊन बसतात. मुक्ता ही शांत असते, काहीच बोलत नाही. स्वाती दोघींनाही पाणी देते आणि मग आता इंदिरा म्हणते की काय गं, काय झालं? माझी सईमाऊ भेटली का तुम्हाला? कशी आहे ती? तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की मम्मी, कशी असणार आहे ती मुलगी जी आपल्या घरापासून दूर आहे? ती कशी असेल? बिचारी खूप रडली होती आणि आम्हाला म्हणत होती की नाही, मला इथे नाही राहायचं आहे सावनी मम्माकडे. त्यावेळेला मग आता इंदिरा म्हणते की काय गं मुक्ता, तिने पोरीने काही खाल्लं का? तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो, कशीबशी मी तिची समजूत काढली आणि कसंबसं थोडंसं तिला भरवलं आहे आणि तिला सांगितलं आहे की याच्यामध्ये खाऊ आहे, तो देखील खाऊन घे. परंतु मुक्ता म्हणते की नाही, काही झालं तरीही मी माझ्या सईला तिथे जास्त काळ ठेवणार नाही आहे. आणि मुक्ता पुढे म्हणते की माझ्या मुलीला मी भरवलं आहे, परंतु आता तिची काळजी मला घ्यावीच लागणार आहे. ती कशीबशी तिला समजूत घातली, आम्हाला दोघांनाही येऊ देत नव्हती ती. तिला समजवलं आहे, तिला वचन दिले की येत्या 4 दिवसांमध्येच मी तिला पुन्हा घरी घेऊन येणार आणि तिला मी पुन्हा या घरात आणणार. तोपर्यंत मी शांत बसणार नाही. त्या सावनीला मी असं जिंकू देणार नाही. असं मुक्ता म्हणत असते आणि तिथे गपचूप बसलेली असते. तिच्या डोक्यात फक्त एकच ध्यास असतो, तो म्हणजे आपल्या सईला परत आणणं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सागर हा मुक्ताला काहीतरी खाऊन घ्यायला सांगत असतो. त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणत असते की सागर, हे बघा, काही झालं तरीही आपली सईमाऊ तिथे कशी राहत असेल, काय करत असेल, मला खरंच कळत नाही आणि माझ्या घशाखाली आता घास देखील उतरणार नाही आहे. तेव्हा मग इथे हर्षवर्धन आणि सावनी हे नेहमीप्रमाणे पार्टी करत बसलेले असतात आणि हर्षवर्धन म्हणत असतो की खरंच सावनी, तू मोठी बाजी मारली. आता सावनी म्हणते की त्या मुक्ताचा जीव ना त्या सईमध्ये अडकलाय ना. आता त्या मुक्ताला असंच मला तडफडताना बघायचं आहे आणि तिला तडफडताना पाहून मला खूप आनंद होणार आहे, असं ती त्याला म्हणत असते. नंतर आता इथे मुक्ता ही सागरला म्हणत असते की सागर, काही झालं तरीही मला आता हे अन्न खाता येणार नाही, कारण माझ्या सईमाऊशिवाय माझ्या घशाखाली एकही अन्नाचा घास उतरणार नाही. तेव्हा सागर हा तिच्याकडे बघतच राहतो. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.